आपण पाहताय अर्थ बजेटचा एबीपी माझावर आज दिवसभर आणि आता आपण जाणार आहोत एबीपी माझानं सर्वसामान्यांच्या अपेक्षा काय असतात तज्ञांच्या तर आपण जाणून घेतल्यास पण सर्वसामान्यांच्या काय असतात त्यांच्या मनातलं एक बजेट असतं फार छोट्या छोट्या अपेक्षा असतात वर्षानुवर्ष त्याच असतात पण त्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने त्यांना काही आशा वाटते का आणि त्यासाठी आम्ही पोल घेतला त्यासाठी मी जातोय माझी सहकारी ज्ञानदा यांच्याकडे. ज्ञानदा, धन्यवाद प्रसन्न. जनसामान्यांचा कौल नेमका काय आहे बजेटच्या बाबतीत आणि जसं तू म्हणालास की त्यांच्या साध्या साध्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा नेमक्या कोणत्या आहेत त्या आपण जाणून घेऊया. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची गेल्या वर्षभरातली कामगिरी कशी होती? 38% लोकांनी चांगली म्हटलंय, 19% लोकांचं मत आहे साधारण कामगिरी आहे, 33% लोकांना वाटते की त्यांनी वाईट कामगिरी केली आहे, तर 10% लोकांना आपलं मत मांडता येत नाहीये. निर्मला सीतारामन यांच्याऐवजी अर्थमंत्रीपदासाठी कुणाला पसंती द्याल? पियुष गोयल यांना 20% मत आहेत, नितीन गडकरींना सुद्धा 20% लोकांची पसंती आहे, तर अमित शहांना 24% लोकांनी पसंती दर्शवली आहे. राजनाथ सिंह यांना 14%, सुशील मोदी यांना 2%, शिवराज सिंह चौहान यांनाही 2% लोकांची पसंती, धर्मेंद्र प्रधान 2%, नरेंद्र मोदी 5% आणि अन्य 11% लोकांची पसंती आहे अन्य नावांसाठी. पुढचा मुद्दा, पुढचा प्रश्न. कोरोना काळात सरकारची आर्थिक मदत तुम्हाला मिळाली का? 66% लोक नाही म्हणतात, 29% लोक हो म्हणतात, 5% लोकांना सांगता येत नाही, मत मांडता येत नाहीये. अर्थसंकल्पात कोविडची लस मोफत देण्याची घोषणा व्हावी असं वाटतं का? हो असं उत्तर आहे 73% जनतेचं. 22% लोकांना नाही असं वाटतंय, तर 5% लोकांना सांगता येत नाही. कोरोनामुळे करदात्यांना मोठी कर सवलत मिळावी असं वाटतं का? सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न. 73% लोक म्हणतात हो, 20% लोकांचं मत नाही असं आहे, तर 60% लोकांना मत निश्चित करता येत नाहीये. सरकार शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करेल असं वाटतं? एखादं मोठं आर्थिक पॅकेज देईल का? यावरती 25% लोकांनी सहमती दर्शवली, तर खतं आणि बियाणाच्या किमतींमध्ये कपात केली जाईल असं 32% लोकांचं मत आहे. MSP मध्ये वाढ होईल असं 11% लोकांना वाटतंय, तर DBT मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा समावेश होईल असं 6% लोकांचं मत आहे. वरीलपैकी सर्व योजनांची घोषणा केली जाईल असं मत 6% जनतेचं आहे, तर 16% लोकांना वाटतंय की सरकार काहीही करणार नाही आणि सांगता येत नाही असं मत नोंदवलंय 4% जनतेनं. पुढचा प्रश्न, पुढचा मुद्दा. बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी घर खरेदीमध्ये कर सवलत मिळेल का असं 49% लोकांना हो वाटतंय, 36% लोक नाही असं म्हणतायत, तर 15% लोकांना सांगता येत नाहीये. ऑनलाईन झालेल्या शाळा कॉलेजची फी कमी करण्याचा निर्णय घ्यावा का? 82% जनतेचं मत हो आहे, 12% लोक नाही म्हणतायत, तर 6% लोकांना मत निश्चित करता आलेलं नाही. पुढचा प्रश्न, पुढचा मुद्दा. वर्क फ्रॉम होम वाढल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सचे दर कमी करावेत असं वाटतं का? 83% जनतेनं हो असं उत्तर दिलंय, 14% लोक नाही म्हणतात, तर 3% लोकांना मत निश्चित करता आलेलं नाही. आरोग्य विम्याच्या कर सवलतीमध्ये सरकारनं वाढ करावी असं मत आहे का असं वाटतं का? 67% लोकांचं मत हो असं आहे, नाही म्हणतात 22% लोक, 11% लोकांना मत निश्चित करता आलेलं नाही. तर हा पोल होता, हा एक सर्वे होता, पण आता एक मोठी बातमी. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे. पंतप्रधानांसह अनेक महत्त्वाचे नेते आणि कॅबिनेट मिनिस्टर्स या बैठकीसाठी उपस्थित आहेत. इथे सुद्धा अर्थसंकल्पाला मान्यता मिळणार आहे आणि त्यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 20 ते 25 मिनिटात अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाची सुरुवात होणार आहे. आधी राष्ट्रपतींची भेट घेतली आणि त्यानंतर आता कॅबिनेटची बैठक सुरू आहे. आणि या बजेटचं विश्लेषण करण्यासाठी त्याचा साधा सोपा अर्थ जाणून घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊयात आपल्या विशेष कार्यक्रमात प्रसन्नकडे. प्रसन्न. धन्यवाद ज्ञानदा. पुन्हा एकदा आपण इकडे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये MDC आणि एबीपी माझा संयुक्त विद्यमाने आयोजित अर्थ बजेटचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मगाशी आपण या मंचावरच्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. अतुल भातखळकर आत्ताच आलेले आहेत, त्यांना दम खायला थोडासा वेळ देऊ का? एक प्रतिक्रिया पटकन घेतोच मी, कारण नंतर मला सगळ्या बाकीच्यांकडे जायचंय. भातखळकरजी, सचिन सावंतांनी मगाशी, तुम्ही नव्हता येथे, त्यांनी काही महत्त्वाच्या अपेक्षा व्यक्त केल्या सर्वसामान्यांच्या दृष्टीने कृषी क्षेत्राच्या बाबतीत, खास करून फिस्कल डेफिसिटच्या बाबतीत अर्थमंत्र्यांनी काळजी करू नये या किमान मताशी, जो इंडस्ट्रीचं पण मत आहे, विविध सेक्टरचं मत आहे, आज केंद्र सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये तो एक समन्वय दिसेल का? मुळामध्ये वित्तीय तुटीच्या बाबतीत फार विचार करू नये हे तत्वता बरोबर आहे.
पण तो किती विचार करायचा आणि किती टक्क्यापर्यंत जायचं हं, याचा निर्णय शेवटी सरकारलाच करावा लागेल. बरोबर. कारण वित्तीय तूट जितकी वाढेल तितकी महागाई वाढते. हं, आणि मला असं वाटतं की गेल्या वर्षभराचं या सरकारचं कामकाज बघितलं तर सरकारच्या शहाणपणावर आपण विश्वास ठेवावा हं, अशी याला जागा आहे. जेव्हा पॅन्डेमिकला सुरुवात झाली तेव्हा अनेक कल्पना मांडल्या गेल्या, अर्थतज्ञांकडनं मांडल्या गेल्या, काँग्रेसकडनं मांडल्या गेल्या. हेलिकॉप्टराइज द मनी असं म्हटलं गेलं. फिस्कल डेफिसिटची चिंता करू नका, थेट मदत करा, इतकी मदत करा. पण दोन अर्थतज्ञ असे होते जेव्हा 20 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केल्यानंतर ज्यांनी सरकारला असं म्हटलं की 2% वर फिस्कल स्टिम्युलस जीडीपीच्या असता कामा नये. त्यातलं एक नाव आहे डी सुब्बाराव आणि दुसरे बिमल जालन. या दोघांनी लेख लिहून हे सांगितलं की सरकारने या ट्रॅपमध्ये येऊ नये. 2% वर गेलो आपण तर बरं. आपल्या अर्थव्यवस्थेची वाट लागेल. आणि जे आज सिद्ध झालेलं आहे, आपण पाहिलेलं आहे. म्हणजे स्वामीनाथन एस अंकशय अय्यर यांनी 2 इंटरव्ह्यू देऊन, म्हणजे ते काय भाजप RSSवर नाही आहेत, मणिशंकर अय्यरांचे सख्खे भाऊ आहेत, त्याच्यामुळे ते किती असू शकतात RSS बीजेपीची आपण समजू शकतो. त्यांनी असं म्हटले, माझी चूक झाली. हं, मी असं म्हटलं होतं की फिस्कल डेफिसिट भरपूर वाढवावं, आत्ता पैसे खर्च करावेत, बट आय वॉज रॉंग. हं, बरं. हे स्वामीनाथन एस अंकशय अय्यर यांनी म्हटलेलं आहे. हं, त्याच्यामुळे मला असं वाटतं की बरं. सरकारच्या शहाणपणावर विश्वास ठेवावा ठीक. असं मला वाटतं. मी फक्त मला प्रतिक्रिया घ्यायच्यात कारण नंतर वेळ मिळणार नाही. सचिन सावंतांना पण घ्यायचे. अश्विन, मी तुझ्याकडे जातोय. आपण उपस्थित मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेऊया. नक्कीच अनेक क्षेत्रातली मंडळी इकडे आहेत प्रसन्न, पण आपल्या गेस्ट पॅनलमध्ये आणखी एक पाहुणे आपले दाखल झालेले आहेत. नानासाहेब पाटील सर आपल्यासोबत आहेत. स्वागत. जे माजी सनदी अधिकारी आणि कृषी तज्ज्ञ देखील आहेत. मोठा अभ्यास आहे कृषी क्षेत्रातला. तर पाटील सर, पुढे जाण्याआधी तुमच्या या बजेटकडनं थोडक्यात अपेक्षा, खास करून आता सगळं जे चालू आहे वातावरण कृषी क्षेत्राशी निगडीत, तुमच्या अपेक्षा बजेटकडनं अगदी थोडक्यात. या शासनानं हो, गेल्या 2 वर्षामध्ये कृषीविषयी अतिशय चांगल्या प्रकारच्या योजना पुढे आणलेल्या आहेत. यामध्ये ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, ॲनिमल हजबंड्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड, पहिल्यांदाच क्रॉप लोन फिशरमन आणि लाईव्हस्टॉकवाल्यांना मिळेल. याशिवाय 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट ही योजना आणली. फूड प्रोसेसिंग हे PLI मध्ये आणलेलं आहे. मला वाटतं ह्या ज्या योजना आणलेल्या आहेत त्या चालू राहतील, त्याच्यामध्ये वाढ व्हावी. परंतु एक याच्यामध्ये उणीव दिसते, ते म्हणजे या सर्व योजनांचं समायोजन किंवा कोऑर्डिनेशन जिल्हा पातळीवर करण्यासाठी नाबार्डचे प्रतिनिधी हे असमर्थ ठरत आहेत असं दिसतंय. आणि त्यामुळे या सर्व योजनांची जी प्रत्यक्ष फलश्रुती आहे ती प्रॉपर ह्याच्यामध्ये मिळण्यास अडचण होत आहे असं मला वाटतं. बर, बघूया आता येणाऱ्या बजेटमध्ये याबद्दल नेमकी काय पावलं टाकली जातात. अनेक क्षेत्रातली मंडळी इकडे आहेत. आपण त्यांना रिक्वेस्ट करूया की थोडक्यात आपलं नाव सांगून आपला थोडक्यात परिचय देऊन लगेच अपेक्षा सांगायच्या आहेत थोडक्यामध्ये. नमस्कार, मी संतोष चास्कर. आम्ही SMEsना एक अपेक्षा आहे की जे आज सगळेच जण फिनान्ससाठी खूप स्ट्रगल करत आहेत. सो आम्ही अपेक्षा करतोय की बँक्सनी थोडंसं LTV ज्याला आपण म्हणतो लोन टू व्हॅल्यू रेशिओ जो आहे तो वाढवून फिनान्स जर दिला MSMEsला तर MSME जे रिवायवल घेत आहे ते अजून फास्ट रिवायवल घेईल. थँक्यू. पुढच्या अपेक्षांसाठी आपण मिनलताईंकडे जाऊया. मिनलताई. नमस्कार, मी मिनल मोहाडीकर, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलची मी उपाध्यक्ष आहे. महिला उद्योगिनींकडनं आत्ता पाटील साहेबांनी जसं सांगितलं, फूड प्रोसेसिंगला मला वाटतं महिला उद्योगिनींना जास्त वाव आहे. त्यामुळे त्यामध्ये महिला उद्योगिनींना जास्तीत जास्त त्या अपेक्षा आहेत की त्यांचं एक्सपोर्ट पण वाढलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं त्याच्यासाठी काही स्पेशल योजना असाव्यात. तुमच्या अपेक्षा बजेटकडून. सर, बांधकाम क्षेत्रासाठी नक्कीच सेंटरने काहीतरी पावलं उचलावी. कौतुकास्पद आहे, राज्याने बऱ्याच काही प्रमाणात सवलती दिलेल्या आहेत. माझ्या मते सेंटरनेही त्या काही प्रमाणात द्याव्यात अशी माझी अपेक्षा आहे. नमस्कार, मी उज्ज्वल साठे, सॅटर्डे क्लबला मी रिप्रेझेंट करतो. आणि छोट्या उद्योगांच्या बाबतीमध्ये असं आहे की ज्यावेळी आपण म्हणतो की 1 नेशन 1 टॅक्स पाहिजे,
पण तरीसुद्धा आता महाराष्ट्रातून आपण काही विक्री करतो, पण दुसऱ्या राज्यातनं ज्यावेळी खरेदी करतो तर IGSTचे त्याचे इनपुटच मिळत नाही आहे. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांचे स्वतःचे जे काही कर परत प्रणाली असते त्याच्यामुळे बाहेरनं जर काही खरेदी करायचं झालं तर गव्हर्नमेंटकडे क्रेडिट तर राहतं, पण आम्हाला त्याचा फायदा नाही मिळत. आणि ते 9%चं क्रेडिट जर गव्हर्नमेंटकडे ठेवायचं असेल तर तेवढं तर प्रॉफिट तर छोटे उद्योजक मिळवतच नसतात. तो सगळा जो काही प्रॉफिट आहे हा गव्हर्नमेंटकडे तसाच राहतो. त्याच्यामध्ये आता सुसूत्रता आणावी त्यांनी. पुढे जाऊया. बांधकाम क्षेत्राला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जी मदत केलेली आहे तशाच प्रकारची ह्या आपल्या नवीन बजेटमधून आमची अपेक्षा आहे. मुंबईतील बांधकाम क्षेत्राला किंवा संपूर्ण देशातील बांधकाम क्षेत्राला ऊर्जित अवस्था आणायची असेल, कारण कोरोना काळामध्ये या क्षेत्राला सर्वात जास्त फटका बसला आणि जवळपास 40 असे उद्योग आहेत की ते बांधकाम क्षेत्रावरती डिपेंडंट असतात. त्यामुळे या क्षेत्राला नवीन ऊर्जा द्यायची असेल तर आपण फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने जशी मदत केलेली आहे तशाच प्रकारची मदत करणे गरजेचं आहे. पुढे जाऊया. मी सुरेश पानमन. लॉजिस्टिक्स वगैरे या पार्टमध्ये आम्ही काम करतो. तर आम्ही हे पाहतो की आज लॉजिस्टिक्सला वगैरे किंवा ट्रान्सपोर्ट सेक्टरला गव्हर्नमेंटकडून खूप अपेक्षा आहे. आज गेले 9 महिने पूर्णपणे गाड्या किंवा पूर्ण ट्रान्सपोर्ट सेक्टर हा ठप आहे आणि त्यामध्ये सुद्धा जो आपल्याला मॉरेटोरियम वगैरे दिला गेला हा 6 महिन्याच्या वर दिलेलाच नाहीये आणि त्यानंतर बँकांची पुढे वसुली मोठ्या प्रमाणात चालू झाली. तर यामध्ये नक्कीच आम्ही अपेक्षा करतो की तो पण वाढवून मिळेल. ठीक. नमस्कार, प्रशांत काशीकर. मी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधून आहे आणि SMEचं आम्ही प्रतिनिधित्व करतो. सगळ्यात महत्त्वाचं आत्ता जे कच्चा माल जो पुरवठा ह्याच्या किमती ज्या कंट्रोल होत नाही आहे त्याच्यामुळे जो इम्पॅक्ट येतोय इंडस्ट्रीला म्हणजे कस्टमरला, तर तिथे लक्ष देण्यात यावं. बरेचसे कंप्लायन्सेस जे वाढवलेले आहेत क्लिष्ट कंप्लायन्सेस ह्याच्यामध्ये तरतूद करणं त्या रिड्यूस करण्यात यावं आणि त्याच्या पेनल्टी हळूहळू वाढवत चाललेल्या आहेत. त्या ठिकाणी लक्ष देण्याची फार गरज आहे. इंडस्ट्री हा देशाला सपोर्ट आहे, जी SME इंडस्ट्री त्याचा सर्वांगीण विकासासाठी त्याच्यातलं स्किल डेव्हलपमेंट ह्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय जे रिक्वायरमेंट्स आहेत ते आपण पुरे पडत नाही आहे. तर त्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि सवलत देणं गरजेचं आहे. बरं, आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेशा सवलती आणि एकूणातच दर्जा या दृष्टीने त्यांनी मत मांडलं. नमस्कार, माझं नाव विनीत बनसोडे आणि मी सॅटर्डे क्लबमध्ये आहे. तर मला वाटतं इकॉनॉमीला बूस्ट करण्यासाठी सध्या कॅश फ्लोची गरज आहे आणि कॅश फ्लो बूस्ट करण्यासाठी मिडल क्लासचा जो टॅक्स रिलॅक्सिंग आहे ते थोडंसं करायला हवं. त्यामुळे मिडल क्लासकडे कॅश येईल आणि कॅश फ्लोमुळे इकॉनॉमीला थोडं बूस्ट मिळेल. पर्चेसिंग कपॅसिटी पण वाढेल. नक्कीच. पुढे जाऊया आपण. माझं नाव अनिल जाधव. मी सॅटर्डे क्लबला रिप्रेझेंटेटिव्ह करतो आणि मी फायनान्स सेक्टरमध्येच आहे आणि मायक्रो फायनान्समध्ये आणि जास्तीत जास्त मी बिलो द पॉवर्टी लेवलला मी कर्ज पुरवठा करत असतो. पण काही अफवांमुळे त्याच्यावरती खूप मोठा परिणाम होतो आणि त्या महिलांना ज्या मी कर्ज देतो आणि त्या कर्ज भरू नका असं त्याचा जो केलं जातं काही गटां थ्रू, तर ते न व्हावं जेणेकरून त्यांना मॅक्झिमम कर्ज पुरवठा करता येईल. बरं, आपण आणखी काही एक्सपेक्टेशन्स घेऊया बजेटकडून. प्रियॉरिटी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इज अ प्रियॉरिटी. फर्स्ट वन आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरवरती बघायला लागेल आणि नंतर एज्युकेशन, कारण की एज्युकेशन, सोशल डेव्हलपमेंट आणि न्यूट्रिशियस थिंग्स हे सगळं ॲक्च्युली एकाला एक रिलेटेड आहे, म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला जास्त हे करावं लागेल. बरं, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे. पुढे जाऊया. माझं नाव SD नाईक. मी सॅटर्डे क्लबचं मेंबर आहे. हे MSMEचं रिप्रेझेंटेशन आहे आणि मला असं वाटतं की इवन म्हणजे आमचे मोठे मोठे वेगवेगळे प्रॉब्लेम आहे म्हणजे बँक गॅरंटीज वगैरे त्याच्या संदर्भात त्यांनी काहीतरी विचार केला पाहिजे. ही अतिशय आमची निकडीची जरूर आहे. बरं, आणखी एक प्रतिक्रिया आपण घेऊया, एक अपेक्षा घेऊ आणि मग पुढे जाऊया. हां. ॲडव्होकेट शैलेंद्र दत्ते. आत्ताच्या काळामध्ये जर बघितलं तर बरेच जणांची नोकरी गेलेली आहे, पण हे पण दिसून आलं की बरीच इनोव्हेशन्स झालेली आहेत आणि या लोकांसाठी काही स्कीम्स किंवा फास्ट ट्रॅकवरती त्यांना पेटंट रजिस्ट्रेशनच्या संदर्भात जर काही स्कीम्स आल्या तर या स्टार्टअप्ससाठी खूप फायदा होईल असं मला वाटतं. तसंच होण्याची फार आत्ता गरज आहे. स्टार्टअप्सचा ॲक्च्युली पेटंट ह्या त्यांनी फास्ट ट्रॅकवरती आणलेलं आहे, पण अजूनही त्याला 3 वर्ष लागत आहेत. हे कुठेतरी कमी झालं तर नक्कीच त्याचा फायदा होईल. बरं, अगदी एक अपेक्षा आपण घेऊया आणि मग पुढे जाऊया. नमस्कार, मी चार्टर्ड अकाउंटंट नंदन खांबेटे. सर्वसामान्य सॅलरीड पर्सनना जी अपेक्षा असते ATCची लिमिट म्हणा 1.5 लाखाची आत्ता लिमिट आहे ती 2014 पासून 1.5 लाखाची आहे. इन्फ्लेशन वाढलंय, महागाई वाढली, 1.5 लाखाची 2.5 लाख किमान व्हावी. दुसरं व्याजदराची 24B हाऊसिंग लोन इंटरेस्टची लिमिट 2 लाख आहे. आता कुठलाही 6% व्याज म्हटलं तर 2 लाखाची 3 लाख ती करावी, कारण आपलं फ्लॅटची कॉस्ट 50 लाखाच्या खालती नसते. गव्हर्नमेंटचं इंटेन्शन असेल बूस्ट द्यायचं तर ती लिमिट वाढवायची. आणि तिसरं शेवटचं अपेक्षा की लॉंग टर्म कॅपिटल गेन हे गव्हर्नमेंटने 2 वर्ष आधी आणलं होतं, ती लिमिट 1 लाख होती.
आता झालंय असं की लॉकडाऊनमध्ये लोक घरी होती, घरी बसल्या बसल्या ते ट्रेडिंगमध्ये काही पैसे मिळतात का वाट बघत होती, प्रयत्न करत होते. त्याच्यात जर लोकांना पैसे मिळत असतील तर त्याच्यावर परत गव्हर्नमेंटने टॅक्स घेऊ नये. ती 1 लाखाची लिमिट 5 लाखापर्यंत वाढवावी. इंटरेस्टिंग. खरंय. टॅक्स पेअरच्या दृष्टीने प्रसन्न तिन्ही मुद्दे फार अतिशय महत्त्वाचे. महत्त्वाचे. एटीसी लिमिट असेल किंवा टॅक्स लिमिट असेल आणि आता त्यांनी कॅपिटल गेनचा मुद्दा मांडला. ओव्हर टू यू. पुन्हा एकदा आपण डायसकडे येऊया. धन्यवाद अश्विन. मगाशी भाजपच्या प्रवक्त्यांनी आमदारांनी मांडलेल्या मुद्द्यासाठी सचिन सावंतांना त्यावर कमेंट करायची होती. मी त्यांच्यापासून सुरुवात करतो आणि मग बाकीच्या प्रतिक्रिया. सचिनजी. पहिली गोष्ट म्हणजे सरकारच्या शहाणपणावरती विश्वास ठेवावा असं जे काही म्हणाले, गेल्या 6 वर्षांमध्ये तर शहाणपणा काही दिसलेला नाही. याचं कारण असं आहे की डिमॉनिटायझेशन हा सगळ्यात मोठा जागतिक मूर्खपणा हा काय होता आणि त्याचे परिणाम किती अजूनही आपण इन्फॉर्मल सेक्टरवरती बघतोय ते, आणि ते जे काही परिणाम झाले त्याच्यानं गेल्या 8 म्हणजे ह्या कोविडच्या आधीच्या 8 क्वार्टरमध्ये सतत अर्थसंकल्पाच्या म्हणजे GDP ग्रोथमध्ये आपण ढासळती अशा तऱ्हेची ही बघतोय. प्रश्न एवढाच आहे की आता जनतेसाठी आम्ही एवढं सांगतोय की या प्रोपोगंडाच्या पलीकडे सत्य काय आहे ते पाहण्याची मला वाटतं सवय करून घेण्याची आवश्यकता आहे. याचं कारण असं आहे की वेगवेगळे मोठमोठे शब्द येतात. बही खाता, आता बही खात्यावरनं लगेचच त्याने आयपॅड आणला, काय आणला, पण त्याला काही अर्थ नसतं. हे लोकांना भुलवण्यासाठी अशा तऱ्हेचे शब्द वापरले जातात. आता भातकर साहेबांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी अशा तऱ्हेनं सांगितलं की GDPच्या 2% एवढा स्टिम्युलस दिला, तेवढाच म्हणजे त्यांनी मान्य केलं की GDPचे 2% स्टिम्युलस होता. परंतु त्यानंतर आत्मनिर्भर 1, आत्मनिर्भर 2, आत्मनिर्भर 3 याच्यामधनं आणि गेल्या वेळेला जो 20 लाख कोटी रुपये म्हणजे GDPचे 10% सांगितला गेला होता. लक्षात घ्या, ह्या जाहीरपणे सांगितलं होतं मोदी सरकारने की GDPचे 10% आम्ही देत आहोत आणि जगामध्ये GDPच्या 20% दिलेला आहे, त्यामुळे 10% आम्ही पोहोचलो, ही फार मोठी गोष्ट आहे. आता तू 1.8% होता हे आम्ही म्हणत होतो सातत्यानं की 1.8% आहे, आता त्यांनी मान्य केलं. परंतु वस्तुतः याचा उपयोग झालाय का याचा खऱ्या अर्थानं जर त्या ठिकाणी पाहिलं तर गेल्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीनं अनएम्प्लॉयमेंट वाढ झाली, जो इन्फॉर्मल सेक्टर पूर्णपणे उडाला, ज्या पद्धतीनं आज NPA वाढत चाललेले आहेत, बँका त्या ठिकाणी स्ट्रगल करतात. मी मगाशी आता बँकांच्या संदर्भामध्ये तुम्ही जर म्हणत आलात तर कशा तऱ्हेनं लोकांना लोन देणार, आज सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जबाबदारी त्या बँकाच्या अधिकाऱ्यांवरती टाकून दिलेली आहे की तुम्ही योग्य देताय का अयोग्य देताय तुम्ही ठरवा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे स्मॉल बिझनेस मीडियम सेक्टरचे जे काही युनिट्स आहेत त्यांची आजची अवस्था अशी आहे की संपूर्णपणे डबघाईला आलेलं आहे. आता त्यांना परत रिफायनान्स करायचं तर त्याचं जजमेंट घ्यावं लागणार आहे की तो खऱ्या अर्थानं वाढेल का न वाढेल. हे जजमेंट कोणी घ्यायचं तर बँकाच्या अधिकाऱ्यांनी, त्यांच्यावर जबाबदारी टाकली. तुझं जर अयोग्य झालं तर तुझ्यावरती कारवाई करणार. म्हणजे त्या दहशतीमध्ये तो कशा तऱ्हेनं जाणार पुढे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये ही जी दहशत निर्माण झाली आहे ती बँकाच्या अधिकाऱ्यांवर आहे, टॅक्स टेररिझमच्या वरती आहे. एकंदरच सगळ्या यंत्रणा सोडल्या, CBI पासून त्या तुमच्या इन्कम टॅक्स पासून ED पासून, हे सगळ्यामधनं बाहेर जर पडायचं असेल तर मला असं वाटतं की अभूतपूर्व अशा तऱ्हेचे वेगवेगळे शब्द वापरायचे आणि नंतर त्याच्यातनं काही मिळत नाही. वस्तुस्थिती. भातकर आणि त्यानंतर मी पाटील सरांपासून बाकीच्या मुद्दे सुरू करेन. नाही, पहिली गोष्ट सचिन सावंत माझे मित्र आहेत, पण त्यांचं काहीतरी गफलत झालेली आहे. पॅकेज जे आहे ना, प्रधानमंत्री पॅकेज 20 लाख कोटीचं, ते GDPच्या 10% आहे आणि फिस्कल स्टिम्युलस जे आहे तो त्यातला एक भाग असतो. आता राहुल गांधींच्या सहवासात जास्ती राज असल्यामुळे कदाचित अशी त्यांची गडबड होत असेल, मला मान्य आहे ते, त्यांच्यावर नाईलाज आहे, म्हणजे ना राहुल गांधींच्या सहवासात राहावंच लागतं, पर्याय काय बिचाऱ्यांना. आणि त्याच्यामुळे फिस्कल स्टिम्युलस हे 2% GDPचे आहे, हे पहिल्या दिवसापासून सांगितलं. आणि मी जी 2 लेखांची उदाहरणं दिली की या 2 अर्थतज्ञ जे आमचे नाहीत, कळलं की नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकारच्या शहाणपणावर विश्वास ठेवा. मी अशाकरता म्हटलं की तुमच्या सगळ्यांचे जे लाडके आहेत ना, रघुराम राजन, म्हणजे जगात असे अर्थतज्ञ झालेच नाहीत असं एक वातावरण या देशात निर्माण केलं गेलं होतं. त्यांचा परवाचा NDTVचा इंटरव्ह्यू होता. त्यांनी हे म्हटलं की मोदी सरकार हँडल पॅन्डेमिक व्हेरी वेल, मच मच बेटर दॅन अदर डेव्हलप कंट्रीज. मान्य करा ना. मला काय म्हणायचं आहे की जर का आर्थिक विषयावर चर्चा करतोय तर काही बेसिक गोष्टींचं हे केलं पाहिजे ना. आता कर्ज देण्याचं काम बँकेचे अधिकारी करायला लागले. अहो, तुमच्या राज्यामध्ये अर्थमंत्री आणि प्रधानमंत्री करत होते, ते अपेक्षितच नाही आहे. प्रत्येक बँकेची एक लोन देणारी कमिटी असते, त्या कमिटीने करायचं असतं. पण इकडे काय झालं, मनमोहन सिंगांनीच पत्र लिहिलं प्रधानमंत्री म्हणून स्टेट बँकेला की विजय मल्ल्या यांना कर्ज देण्यात यावं. तरी सुद्धा मनमोहन सिंग हे अत्यंत प्रामाणिक आहेत आणि त्याच्यामुळे कर्ज देण्याचं काम हे बँकेतच असतं. कर्जात फ्रॉड झाला असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. कर्ज जर का
धंद्याच्या कारणामुळे थकलं असेल तर त्याला आयबीसी सारखं कोड आणलं, ज्याचं सगळ्या जगाने कौतुक केलंय. आयबीसीच्या कोडला कोणी विरोध केला नाही, सगळ्या जगाने त्याचं कौतुक केलं. त्यामुळे मला म्हणायचंय की थोडं राहुल गांधींच्या प्रभावातनं बाहेर या, कळलं की नाही. आणि दुसरं अजून एक सांगतो फक्त की इतके पैसे द्या, तितके पैसे द्या, सगळं बरोबर आहे. फक्त ते पृथ्वीराज चव्हाण आहेत ना, त्यांनी एक पत्र दिलं उद्धव ठाकरेंना की राज्य सरकारने किती पैसे द्यायचे रिक्षा चालकांना, घरकाम करणाऱ्या महिलांना. तर त्या पत्राची कॉपी एक मागून घ्या, म्हणजे मग अजित पवारांना देऊन ठेवा ती, कारण वर्षभरात तर काही फरक पडला नाही. आणि तुम्हाला एवढंच सांगतो मी आता, अख्ख्या देशामध्ये हे एकमेव राज्य आहे की ज्यांनी पॅन्डेमिकमध्ये 1 रुपयाचं पॅकेज या राज्यातल्या जनतेला दिलं नाही. मी तुम्हाला सांगतो 1 रुपयाचं. ठीक आहे, मी आपल्या वेळेची मर्यादा कमेंट घेतो आणि मग बाकीच्यांकडे जाईन, अन्यथा पुन्हा काय आमचा डिबेट शो सुरू होईल. म्हणून गेल्या 6 वर्षामध्ये सगळ्याच काही ठिकाणी खापर हे अगोदरच्या सरकारवर फोडण्यामध्ये ते गेले. वस्तुतः मोदींच्या बरोबर राहून या देशामध्ये आजची जी काही डबगाई झालेली आहे, सगळं उद्ध्वस्त झालाय. जो मायग्रंट लेबर रस्त्यावर आला तो सगळ्या गोष्टी मोदींच्या सहवासात झालेल्या आहे ना, हा मुद्दा आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या वेळेला म्हणताय की स्टिम्युलस आहे, म्हणजे पॅकेज आणि स्टिम्युलस हे वेगळं असतं. म्हणजे आता ही गोष्ट खरी आहे, म्हणजे अशा तऱ्हेनं आता सांगितलं म्हणजे नवनवीन व्याख्या आपल्याला येत राहतील. प्रश्न असा आहे, ऐका ना आता ऐका ना. प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं सांगत आहात त्या पद्धतीनं जनतेमध्ये खऱ्या अर्थानं जी अस्वस्थता आहे ती दिसत नाही. एक छोटीशी प्रतिक्रिया घेऊन ब्रेक घेणार आहे. सचिन सावंत यांची छोटी प्रतिक्रिया. मगाशी आता थांबलं. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये मोदीजींच्या शहाणपणामुळं आज 100 रुपयापर्यंत पेट्रोल गेलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी एनपीएच्या संदर्भात म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या 5 वर्षामध्ये 2,70,000 कोटी रुपयापेक्षा जास्तचे फ्रॉड झालेत बँकांचे, यांच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये झालेत. 8.5 लाख कोटी रुपयाचं त्या ठिकाणी राईट ऑफ केलं गेलेलं आहे, जे उद्योजकांचं त्यांच्या कालावधीमध्ये केलेलं गेलेलं आहे. त्यामुळे त्याचं 6 वर्षापूर्वीचं सातत्यानं काढत बसणार. वस्तुतः आजच्या परिस्थितीमध्ये जो शेतकरी असेल, जो उद्ध्वस्त झालाय, यांनी मनरेगाच्या संदर्भामध्ये काय भूमिका मांडली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.